नमस्कार मंडळी, मी नुसती वसाडीगिरी करणारा तुम्हा सर्वांचा मित्र मंदार मोरे. कसं आहे की बरेच दिवस व्हिडिओज बनवलेले नव्हते, म्हणून आज आवर्जून एक व्हिडिओ बनवतो आहे. कारण मध्ये जरा जास्त गॅप पडलेला आहे आणि कोकणातलं गाव माझं या सेक्शनमध्ये मी 2 एपिसोड्स टाकले आणि त्यानंतर माझे व्हिडिओज बंद झाले. थोडासा बिझी झालो दुसऱ्या कामांमध्ये, पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन एपिसोड, कोकणातलं गाव माझं या सेक्शनच्या अंडर. सो सुरू करूया आजचा व्हिडिओ. आल्या आमच्या रेश्माताई. तिला फाटी जमवायला सांगितलेली. हा केवढा मोठा लाकूड घेऊन आले बघा डोक्यावरनं. अक्का झाड उचलून घेऊन आले बाई. आणि आता नंतर मग हा फोडायचा कोण कधी? शिवधनुष्य पेललेलं आहे या बाईने. हा बघा डोक्यावरती. आशा वहिनी सांगितल्याप्रमाणे कामं अगदी शिस्तीत करते. तिला फाटी आणायला सांगितली, तिने फाटी आणली. आणि ही आमची रेश्मा डायरेक्ट अख्खा शिवधनुष्य डोक्यावरनं घेऊन आलेली आहे. रानात आता ठिकठिकाणी फाटी जमा करण्याचं काम सुरू आहे. आमच्या शिंदे मामावरती फाटी फोडतायत आणि आशा वहिनी आणि रेश्मा या दोघीजणी ती फाटी सगळी खाली घेऊन येत आहेत. आजचा विषय हा नाही आहे, आजचा विषय आहे तुम्हाला दाखवतो. चला आता आपण ही माझी काजू आणि आंबाच्या झाडांची बाग आहे, यातून आपण फेरफटका मारतो आहे. आणि असे काजू आलेले आहेत. यंदा अजून आंब्यांना तेवढा असा विशेष असा मोहर दिसून आलेला नाही आहे. सो बघूया आता. तसा आंबा माझ्या या परिसरात फार उशिराच येतो. म्हणजे शेतीतज्ञांचं सुद्धा म्हणणं आहे की तुम्ही ज्या पर्टिक्युलर एरियामध्ये राहता तिथे तुम्हाला 20 मेच्या अगोदर नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा तुम्हाला 20 मेच्या आधी मिळणं अशक्य आहे. सो असं सगळं आहे. म्हणजे मी तसा पण लहानपणापासून मे एंडिंग किंवा जून बिगिनिंग म्हणजे साधारणपणे वटपौर्णिमेच्या टायमाला अगदी झाडावरून तोडलेला आंबा आणतो. त्या जे वाण जे तयार करतात ना फळं वगैरे, तर त्याच्यासाठी मी झाडावरून तोडलेला आंबा घेऊन येऊ शकतो. आणि हे असं इतका लेट आंबा मिळतो मला. पण काजू आहे टायमात. दाखवूयात तुम्हाला, तो बघूया आपण. काजू टायमात आलेला आहे. आणि काजू बी ही कशी काढली जाते, म्हणजे तयार झालेली काजू बी त्याचे काय चिन्ह असतात. म्हणजे आता ह्या हिरव्या बिया आहेत, याचीसुद्धा आम्ही कोकणकर भाजी बनवून खातो. आणि तसे कोकणकरांचा नाद करू नये, कारण 1000-1200 रुपये किलो मिळणारा काजू, त्यातनं आम्ही सीझन सुरू झाला की किमान आठवड्यातून 2 ते 3 वेळा भाजी करून खातो. नादाला लागू नका, नाहीच तर झोन नाहीसा करून टाकू. हा सगळा असा परिसर आहे. हे कोण वडिलांनी 9 एकर जमिनीला कुंपण घालून घेतलेलं आहे. आणि त्यात ही वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 ह्या प्रजातीची जी झाडं जी आहेत त्याची लागवड माझ्या वडिलांनी केलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता आता हा कसा घड आलेला आहे. तिथून वरून आहे ना माकडांच्या ओरडण्याचा आवाज येतोय. आणि ही माकडं माझी सर्वात मोठी दुश्मन आहेत. माझ्या काजूच्या बागेचं जबरदस्त नुकसान करतात. होतं कसं की मी तुम्हाला आत्ता जे घड दाखवलं, तर हे घड म्हणजे एक बी यायला सुरुवात होते. जी पहिली बी आलेली असते ती पहिली तयार होते आणि त्याच्यावरचं जे फळ जे असतं ते पहिलं येतं. पण जेव्हा हे बंचमध्ये असतं तेव्हा तो बंच एकत्र येत नाही. तो बंच, त्या बंचमधल्या बिया एकत्र तयार होत नाहीत. त्यामुळे होतं कसं की जी सर्वात पहिली आलेली असते ना ती बी सर्वात पहिली तयार होते. तिच्यावरचं जे फळ जे असतं ते सर्वात पहिलं तयार होतं. आणि यांना म्हणजे या माकडांना ते फळ दिसलं की ते लोक हे फळ खाण्यासाठी येतात. काजूचं झाड हे जरा कमजोर असतं मोडायला वगैरे. ह्या काजूच्या झाडावरती ते उडी घालतात, फांदी मोडते आणि त्या एका फळासाठी ते लोक अख्खी फांदी तोडून टाकतात. किंवा ते एक फळ काढण्याच्या नादामध्ये ह्या बंचमधल्या ज्या बाकीच्या ज्या बिया ज्या आहेत त्यांचंही नुकसान होऊन जातं. ठीक आहे. आता रानात तसं त्यांना खाण्यासाठी काही दुसरं अवेलेबल पण नाही आहे, कारण लोकांनी शेती करणं सोडून दिलेलं आहे. लोक थोडक्यात म्हणायला गेलो तर आईत खाऊ झालेली आहेत. मिळतंय रेशनचं धान्य फ्री ऑफ चार्ज, प्लस वेगवेगळ्या योजना आहेत त्यांना घर बसल्या त्यांच्यासाठी. त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येत आहेत. सो कोण कामधंदे करणार ना? आयतं रेशन मिळतं, आयतं बँकेच्या खात्यामध्ये पैसे येतात. कामं कोण करणार? कोणीही कामं करायला मागत नाही. त्याच्यामुळे मला जेव्हा माझी कामं जेव्हा सुरू होतात, काजूची कामं सुरू होतात किंवा शेतीची कामं जेव्हा सुरू होतात, तेव्हा मला मजूर माणसं मिळणं फार मुश्किल होऊन जातं. आणि हेच काही कारणं आहेत ज्यामुळे आता सध्या शेतीसुद्धा जवळजवळ लोकांनी शेती सोडल्यात जमा आहे. जे पूर्वी अगदी त्या वरच्या डोंगरांपर्यंत सगळं वावर असायचा लोकांचा, वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जायची, वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती, सगळी जमली आता. मग नंतर अचानकपणे कोणीतरी कधीतरी रानात जातं,
सिगरेट वगैरे ओढण्यासाठी किंवा दारू वगैरे पिऊन रानात जातं, सगळीकडे जे सगळे गवत जे पसरलेलं जे असतं, सुकं गवत जे पसरलेलं असतं त्याच्यामध्ये काडी घालतं आणि रान पेटवून देतं. आताच 4 दिवसापूर्वी एक वणवा येऊन गेला. माझी बायको, माझा मोठा भाऊ आणि ती वाडीतली 4 मुलं ते विजवलं ते. नाही तर मग ह्या सगळ्याची, हे सगळा जो परिसर जो दिसतोय ना हा, या सगळ्याची राख झाली असती. तर आहे बघा, करा काहीतरी. हे असे जे आपले जे काय म्हणतात ना ह्याला, नॅचरल ट्रेजर जे आहे ना ते वाया नका घालवू, त्याचा उपयोग करा. माझा जन्म मुंबईचा, मी राहिलो मुंबईला, सगळं आयुष्य गेलं मुंबईला, नंतर गावाला आलो, पण तरीसुद्धा मी हे सगळं करतोय. मग जो या मातीत जन्मलेला आहे, जो या एरियात जो जन्मलेला आहे, गावाकडे जो जन्मलेला आहे, तर त्याच्यासाठी काय मुश्किल आहे? मग करू शकतो आपण, करूया आपण. तर आता बॅक टू आवर मेन टॉपिक. मी तुम्हाला दाखवतो की काजूच्या बिया ह्या कशा ओळखायच्या. जो आतमध्ये जो गर तयार झालेला आहे, जो आम्ही भाजीसाठी वापरतो, तो गर तयार झालेल्या नंतर त्याच्यावरती काय नक्की सिम्पटम्स दिसून येतात त्या काजूच्या बीवरती, ते मी तुम्हाला दाखवतो. आणि त्यानंतर मी तुम्हाला 1-2 बिया अशा कट करून आतमधला गर कसा काढला जातो ना, मी तेही तुम्हाला दाखवणार आहे. या तर आता इथे बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून, जास्त मोठी नाही आहे ती, जरा छोटीच आहे अशी, पण तुम्हाला मी ही एक काजू बी दाखवतो. तर ही काजू बी सुकलेली आहे. त्याच्यावरती हे जे हा जो पोर्शन जो तुम्हाला दिसून येतोय, हा आहे त्याचं फळ. म्हणजे हे आपण खाऊ शकतो असं फळासारखं. प्लस काजू फेणी जर कधी प्यायला असाल तुम्ही, तर ती या फळापासून तयार केली जाते. म्हणजे या फळापासून दारू बनवली जाते. ओके, दारू काही याच्यापासून ज्यूससुद्धा बनवतात. तर ह्याचा जो चौथा जो असतो, तो पल्प जो असतो, ज्याचा मिक्सरला हे केल्यानंतर, तर त्याच्यापासून आपण चिक्की, चॉकलेट वगैरे वगैरे असं काही काही वेगवेगळे प्रकार बनवू शकतो. पण नॉर्मली ह्या प्रकाराची, ह्या फळाची दारू बनवली जाते. ठीक आहे, आपण नाही बनवत ते, आपण खातो. नाही तर या माकडांसाठी जेव्हा मोठं होतं ना फळ, तेव्हा बिया आपली आपण काढून घ्यायची आणि फळ या माकडांना देऊन टाकायचं. आपण त्या फंदात नाही पडायचं. नो. तो काय सांगतो तो मी बघा तुम्हाला. आता हे जे फळ जे आहे, ही खाली बी तयार झालेली आहे, हे फळ आहे वरती. सेम दिस वन. ठीक आहे. आता हे बघा, ह्यांची चिन्ह काय आहेत, हे अजून देठ बारीक आहे, हिरवा आहे. प्लस हा जो पोर्शन जो असतो ना, हा याला डोळा म्हणतात. सो तो अजून तिथे अशा डार्क लाईन्स दिसून येत नाही आहेत. ठीक आहे. सो तिथे डार्क लाईन्स जेव्हा येणार तेव्हा समजायचं की ही बी तयार झाली. आता तिथली मी तुम्हाला एक दुसरी बी दाखवतो, त्याच्यामध्ये तुम्हाला फरक समजून येईल. हा जो फरक जो आहे हा तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. मी तिथे मगाशी आपण जेव्हा वरती येत होतो ना, त्याच स्पॉटला मी काही जाड्या अशा मोठ्या अशा बिया पाहिलेल्या आहेत. तर त्याच मी दाखवतो तुम्हाला, म्हणजे लगेच लक्षात येईल तुमच्या. इथूनच आपण वर आलेलो होतो तेव्हा मी ह्या इथे या बिया पाहिलेल्या होत्या. त्याच दाखवतो तुम्हाला आपण. जय बजरंगबली. ओके. सो ही जे बी आहे, डोंगळा कुठे गेला, डोंगळा. सो ही बघा, हे जे बी आहे त्याचं हे वरचं जे आहे ते अजून छोटं आहे, कच्चं आहे, म्हणजे तसं तयार नाही झालेलं आहे. पण आता त्याच्या बदल्यात मी तुम्हाला ही दुसरी बी दाखवतो. ही बघा, आता ही जी बी जी आहे, हे या दोनमधला फरक बघा, आला लक्षात. सो आणि हा बघा, हा इथला मधला पोर्शन जो आहे हा सुकल्यासारखा झाला आहे. तसं याला या काजूबीचा डोळा म्हणतात. ओके. सो इथे हे डार्क झालेलं असलं पाहिजे. जे वरचं फळ जे आहे ते त्याच्यामध्ये, त्याच्या साईजमध्ये फरक पडलेला असला पाहिजे. तो जरा जाड तयार झाल्यासारखा दिसला पाहिजे. सो आपण ही काढूया आणि मी तुम्हाला कट करून दाखवतो. आलो. फॅन्सशी चर्चा करत असताना, संवाद साधत असताना हे असे घरच्या जबाबदाऱ्या आवाज देतात तुम्हाला. सो आपण ही एक बी काढलेली आहे. सो ते मी तुम्हाला कट करून दाखवतो की आतमध्ये नक्की गर वगैरे कसा असतो. आणि फॅक्टरीची ही बाई जी आहे ना, ही इथली मगाशी शिवधनुष्यने पेरलेला होता, ती माझ्या काजू फॅक्टरीची मॅनेजर आहे. आणि काजूच्या बिया कशा कट करायच्या आणि त्यातनं अख्खा गर कसा काढायचा तर आम्हाला आमच्या या रेशमाताईंनीच दाखवलेला आहे. बघून घ्या. नंतर मग ही बाई तुम्हाला खूप मेहनत करताना दिसणार आहे. थोड्या दिवसांनी माझं काजू प्रोसेसिंगचं काम सुरू होईल. ओके. रेशमाने आपल्याला ह्या बिया दिलेल्या आहेत सगळ्या. सो थोड्या दिवसांनी आपलं काजू प्रोसेसिंगचं काम सुरू होईल. म्हणजे सुक्या बिया ज्या आहेत त्या कट करण्याचं काम सुरू होईल. तर
त्याच्यामध्ये आमच्या रेश्माताईंचा तुम्हाला नंतर मग कळेल की बाई किती मेहनती आहे आणि किती हुशार आहे ती. मूर्ती लहान पण कीर्ती महान. आता ह्या बिया ज्या आहेत ह्या कशा कट कराव्यात, त्यातनं अख्खा घर कसा काढावा तर आम्हाला हिने दाखवलेला आहे. बागायतदार असून सुद्धा हे माहीत नव्हतं की आतनं घर कसा काढला जातो, कारण मुंबईला आयुष्य केलं, गावाबद्दल काय माहितीच नव्हतं. तो आता हळूहळू सगळं शिकतोय आणि बायकोलाही दाखवून ठेवलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी फक्त इकडे तिकडे भटकत असतो, वसाडीगिरी सुरू असते माझी. ह्या सगळ्या गोष्टी रानातलं सगळं रेश्मा सांभाळते आणि घरातलं सगळं आमच्या सौ सांभाळतात. घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडून सौ रेश्माला बाहेर रानातल्या कामांमध्ये सुद्धा मदत करते सीझन सुरू झाला की. पण आपली सीझन सुरू असो नॉर्मल असो आपली वसाडीगिरी सुरूच असते. ओके, चला आपण घरी जाऊया. मी तुम्हाला बी कट करून दाखवतो. आणि अजून काही लोकांनी ऑर्डर दिलेली होती, कोणाला 200 बिया हव्या होत्या, कोणाला 500 बिया हव्या होत्या. तर रेश्माने आणि आशा वहिनीने सकाळी बऱ्याचशा बिया झाडावरून काढून आणलेल्या आहेत. सो आपल्याला त्या मोजून त्याचे वाटे घालायचे आहेत, कोणाला किती बिया हव्यात त्याचे वाटे घालायचे आहेत. आणि त्याच्यासाठीच मला ही मगाशी आवाज देत होती. सो आता आपण अजिबात वेळ न घालवता, जास्त वसाडीगिरी न करता डायरेक्ट घरी जाऊया, जिथे मी तुम्हाला बी कट करून दाखवतो. ठीक आहे, या. आत्ता आपण घरी आलेले आहोत आणि दिस इज मिस्टर अनिल काणेकर. आमचा जे सगळं काय मला कन्स्ट्रक्शनवरून वगैरे करून घ्यायचं असतं त्यासाठी मी याला बोलवतो. तर आमच्याच गावात तिकडे सुतारवाडी तिथे हा राहतो. आणि हा हर्षद वेल्डर. यस, दिस इज हर्षद वेल्डर. काजू प्रोसेसिंगसाठी मी जे युनिट वगैरे जे मला टाकायचं जे आहे, म्हणजे माझ्याकडे अगोदरपासून बॉयलर वगैरे होता. यावर्षी मी दादाने एक नवीन कटर घेतलेला आहे. तो कटर, बॉयलर, त्याच्यानंतर ड्रायर काजूच्या कामासाठी. तर ते सगळं ह्या एका रूफ अंडर राहणार आहे. या एका रूफ अंडर राहणार आहे म्हणून हे सगळं करून घेतो आहे. थोडंसं रिनोव्हेशन करून घेतो. सो दाखवतो तुम्हाला मी. हा आपला बॉयलर आहे. सो ह्याच्यात बिया बॉईल करायच्या आहेत. ते युनिट इथे. त्याच्यानंतर आपण घेतलेला काजूचा कटर जो आहे ते ही मागे इथे एक खिडकी बनवायची आहे, इथे एक खिडकी बनवायची आहे. सो इथे कटर येईल आणि ह्या स्पेसमध्ये इथे आपल्याला एक ड्रायर सेट करायचा आहे. सो असं असणार आहे, बॉयलर, कटर आणि ड्रायर. सो ह्या अशा इथे, आणि ही ती जागा असणार आहे. इथे मी माझं एक छोटंसं घरगुती युनिट सुरू करतो आहे लवकरच. सो कोणाला खेडमधल्या कोणाला जर त्याच्या काजू बिया प्रोसेस करून जर हव्या असतील तर नक्कीच मला संपर्क करा. जो काय मार्केट रेट असेल त्या मार्केट रेटमध्ये तुम्हाला तुमच्या काजूच्या बिया ज्या असतील त्या प्रोसेस करून मिळतील. सो आत्ता आपला मगाशी जो मी तुम्हाला दाखवणार होता आपला मेन विषय, काजूची बी तुम्हाला कट करून दाखवायची आहे. सो ही जी काजूची बी आहे, मला करायचं काय आहे की मी कधी जास्त असं ट्राय नाही केलेलं आहे. सर्वात पहिले तर तुमच्या हातात प्लास्टिकचे ग्लव्ज असले पाहिजेत, किंवा जर तुम्ही गावाकडे जर करत असाल तर जी राख जी असते आपली चुलीतली, किंवा आपण जर लाकडं वगैरे कुठे शेकोटी वगैरे काय केलं असेल तुम्ही, तर ती जी राख जी असते ती राख घ्यायची अशी एका थाळीत किंवा कागदावरती वगैरे, आणि त्याच्यात तुमचे हात व्यवस्थित गुळावून घ्यायचे. तुमच्या हाताला ती राख व्यवस्थित लावून घ्यायची, किंवा तुम्ही प्लास्टिकचे ग्लव्ज घाला. आपण मेडिकल ग्लव्ज म्हणा, किंवा ते प्लास्टिकचे असतात ना, तुम्ही हेअर डाय करताना आतमध्ये पॅकेटमध्ये तुम्हाला 2 ग्लव्ज मिळतात, ते ग्लव्ज सुद्धा तुम्ही असे घालू शकता. सो मी आता ते काही केलेलं नाही आहे, तुम्हाला जस्ट मी एक दाखवतोय. जास्त असा एक्सपिरियन्स नाही आहे मला, पचका होऊ शकतो. तो आपण काय करूया की तसं मला रेशमाने दाखवलेलं आहे. बघा, मी इथे ही सुरीच घेतो आणि नंतर मग आपण ही सुरी धुवून ठेवूया. ॲक्च्युली काय आहे की मैत्रिणीने काजूच्या बिया कट करण्यासाठी सेपरेट 2 सुऱ्या तयार केलेल्या आहेत. त्या ती इतर दुसऱ्या कशासाठी वापरत नाही. आणि भाजीपाला वगैरे कट करण्याच्या ज्या सुऱ्या ज्या आहेत तिथे मी काजू कट करत नाही. सो हा जो मधला पोर्शन जो आहे ना, हा जो मधला पोर्शन जो आहे तो मी त्याला V शेपमध्ये कापून घेतलेला आहे. आणि नंतर मग हा इथून याच्या या सरफेसच्या इथून सेंटरवर आपण त्याला एक बारीक चीर देणार आहोत. अशी त्याच्याबरोबर मधोमध आपण ती चीर द्यायची आहे. त्यानंतर ना ज्याचं काम त्यानेच करावं, त्यातला हा प्रकार आहे. बरं, हे करताना तुम्हाला इतकं सांभाळून करावं लागणार आहे ना की ह्यातनं हा जो तुम्ही आता बघू शकता सगळा रस वगैरे जो बाहेर पडतोय तो खतरनाक असतो. मी लगेचच तुम्हाला बी काढून दाखवलं की हात स्वच्छ धुवून घेणार आहे. हे मला एवढा टाईम लागतो, पण मैत्रिणीने हे फार पटकन दिलं असतं.
रेशमाने तर तिच्याहीपेक्षा लवकर केलं असतं. हा बघा, मी असा अख्खा घर काढलेला आहे. तो जरासा खालती चेचला गेलेला आहे, सो हरकत नाही. मी पटकन माझा हात धुवून येतो अगोदर. हात अगदी स्वच्छ धुतले तरी सुद्धा तो एक चिकटपणा जो असतो तो जाणवतोय मला हातांना. आणि असो, ठीक आहे. सो हा असा मी त्यातनं अख्खा घर बाहेर काढलेला आहे. त्याच्यावरती बघा, ही एक पातळ साल असते. काय नाही आहे, हात तुटला आहे. ओके, हरकत नाही. ठीक आहे, एक पातळ साल असते त्याच्यावरती. आणि हा आपला काजू आहे. या काजूची आम्ही भाजी बनवतो. या काजूची आम्ही भाजी बनवतो. आता हा जो काजू आहे, मी आउट ऑफ फ्रेम झालो. ह्या काजूची आम्ही भाजी बनवतो. आणि कोलंबी, बटाटा, मटार वगैरे 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 कुठल्याही कचाईमध्ये आम्ही काजू टाकतो. भातात टाकतो, जे साधी पालेभाजी असते त्याच्यात टाकतो. माझ्या नावाने तुम्ही शिव्या घालणार ते वसाडीगिरी करतो हा वसाडाच आहे. आमच्या समोर काजू नुसतं खाऊन दाखवत होता. जाऊ द्या, हरकत नाही म्हणून मी बंद केलं ते. आणि मी आता बाहेर आलो आहे. आता आपण रेशमाने जी ऑर्डर आणलेली 500 बियांची, अजून दुसऱ्या आपल्याला इतर ज्या ऑर्डर होत्या तर त्या बिया आता आपण मोजायला बसणार आहोत. रेशमा आणि आशा बहिणी आलेली आहे आणि त्यांनी आल्या बडबड केलेली आहे. अजून बिया मोजलेल्या नाहीत आणि मैथिलीचा आवाज सुद्धा येतोय मला. सो ती सुद्धा येऊन हेच बोलणार आहे, अहो तुम्ही अजून बिया मोजायला बसला नाही. हे असा हा जसा आता ड्रिल फिरवतोय ना, असा ड्रिल सारखं असं इथे करते ती. यास मॅडम 2 मिनिटात. हे आले आमचे शिंदे मामा. नाही, फोटो ना, डायरेक्ट व्हिडिओज बनवतोय. हे आमचे शिंदे मामा. हे या एजमध्येही अगदी आंब्याच्या झाडावरती, ज्या झाडाकडे फक्त असा बघत बसतो ना, त्या झाडावरती आमचे शिंदे मामा 60 क्रॉस झाले ना. तुमचा एज किती आता? 72च्या एजमध्येही मामा अगदी सहज झाडावरती चढतात आणि मोठे मोठे असे जे आंबे जे असतात ना, ते अगदी असे अलगत काढून असे कॅच पाड नकोस धर. सो हे अशी काही माणसं आहेत ज्यांच्यामुळे काजू म्हणा, आंबे म्हणा, इथलं माझं गावचं राहणं म्हणा, ते अगदी सोपं होऊन जातंय. पण हा जो माणूस आहे ना, हा 4 दिवसापासून गायब आहे. पोटदुखीचं वगैरे कारण सांगून हा 4 दिवसापासून गायब आहे. आता शिमग्याच्या अगोदर ही कन्स्ट्रक्शन मला पूर्ण करून पाहिजे आणि त्याने सांगितलं यस सर, मी तुम्हाला बनवून देतो. सो आमची दीदी स्कूलमधून आलेली आहे. हाय करा दीदी. दिशा कुठे आहे? चला आपण मैथिली तिचा टेम्पर लूज होण्या अगोदर, मैथिलीचा टेम्पर लूज होण्या अगोदर आपण बिया मोजायला बसूया. ओके गाईज, आपल्या वसाडेगिरीमध्ये टाईम गेलेला आहे आणि मैथिलीचा पारा सटकलेला आहे आणि ती बसलेली आहे बिया मोजण्यासाठी. आपण थोडीशी मदत करूया. म्हणजे कोपऱ्याला हात लावणं काय असतं ना, ते तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा, इथे माकडांनी कसं चावलेलं आहे ते. अशी माकडं असे चौकात. हे वरचं फळ बोंड, हे बघा. सो ही बी आणि हे वरचं फळ आहे. जर जास्ती दिवस ठेवायचे तर असतील तर, जसं आता अण्णांनी सांगितलं की हे वरचं जे देठ जे आहे ना, फळ जे आहे ना, ते काढायचं नाही, म्हणजे ही फ्रेश राहते. हे खाली उतार. म्याव म्याव. माकडाने पण टिकलेले अनिल आणि तात्या जयाला मच्छीवालीला तर बघितलं तुम्ही. आता आपण काजूच्या बागेत एक फेरी मारली. सो काजूची बी झाडावरून तोडताना ती कशी ओळखायची, की आतमध्ये घर तयार झालेला आहे की नाही आहे, ते कसं ओळखायचं. त्याच्यानंतर मी एक बी तुम्हाला कट करून दाखवली. तेव्हा तो जो रस कसा हाताला लागतो त्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स घ्यायचे हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. भेटू आपण आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. सो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. काजू खात राहा, धष्टपुष्ट व्हाल.
एन्जॉय करा. ठीक आहे, बाय बाय.